प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, प्रभूची अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये, बघूया तो प्रभू आज आपल्यासोबत काय बोलत आहे. आपण वाचूया लूक्याचा 11 अध्याय 20 वचन. वचन म्हणत आहे, परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भूते काढत आहे तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस पण प्रभू येशू ख्रिस्त एखाद्या व्यक्तीला आजारातून बरं करतो, विकारातून बरं करतो, एखाद्या व्यक्तीतून दुष्ट आत्मा काढतो, बंधनातून त्याला मुक्त करतो, तर एक गोष्ट कशी घडली जाते देवाच्या लोकांनो? तर ही गोष्ट घडली जाते देवाच्या लोकांनो देवाच्या सामर्थ्याने. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देवाचं सामर्थ्य त्या व्यक्तीवर उतरलं जातं देवाच्या लोकांनो, त्यावेळेस त्या व्यक्तीवरचं ते सैतानी जे बंधन राहतं ते बंधन तुटलं जातं देवाच्या लोकांनो, आणि तो व्यक्ती देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने काय होऊन जातो? मुक्त होऊन जातो, फ्री होऊन जातो देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणूनच या वचनात प्रभू येशू म्हणत आहे का मी जर देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने भूते काढत आहे. कसं भूत काढतोय? देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने भूते काढत आहे, तर देवाचे राज्य तुमच्यावर आलेले आहे. देवाच्या लोकांनो, जर आपल्याला बंधनातून मुक्त व्हायचं असेल, आपल्याला विकार व्याधीतून आजारातून मुक्त व्हायचं असेल देवाच्या लोकांनो, तर आपल्याला गरज आहे देवाच्या लोकांनो देवाच्या सामर्थ्याची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं सामर्थ्य आपण कशा पद्धतीने अनुभवणार, कसं आणि कुठं आपल्याला देवाचं सामर्थ्य भेटलं जातं देवाच्या लोकांनो? पहिली जी गोष्ट आहे देवाच्या लोकांनो, एक तर तुम्ही स्वतः देवाच्या उपस्थितीमध्ये बसता, आराधना करता, प्रार्थना करता देवाच्या लोकांना. हालेलुया, उपवास प्रार्थना करता देवाच्या लोकांनो. आणि अशा पद्धतीने काय होतं? देवाची ती स्ट्रॉंग उपस्थिती, देवाची ती ताकदवर उपस्थिती उतरून येते, तर आणि काय होऊन जातं? तुम्ही बंधनातून मुक्त होतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किंवा देवाच्या लोकांना दुसरी जी गोष्ट आहे ती, जर देवाच्या लोकांना काय आहे, एखादा व्यक्ती आहे, एखादे पास्टर आहे, ते जर आत्म्याने भरलेले असले, ते जर आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेले असले आणि त्यांनी जर तुमच्यासाठी प्रार्थना केली, तर त्यावेळेस तुम्ही क्षणातच बंधनातून मुक्त होऊन जाता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग काही लोकांचा हाही प्रश्न असू शकतो देवाच्या लोकांनो, अरे मी तर पास्टरांकडून प्रार्थना करतोय, मग मी तरी पण का बंधनामध्ये आहे, तरी पण मी का आजारातून मुक्त होत नाही? याच गोष्टी आपण आज वचनामध्ये बघणार आहोत की मी का बरं आणखीन बंधनातून मुक्त होत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा देवाच्या लोकांनो, जसं देवाचं राज्य आहे देवाच्या लोकांनो, तसं बायबल सैतानाच्या राज्याविषयी पण बोलतोय. आणि सैतानाच्या राज्यामध्ये पण दुष्ट आत्म्याच्या काय आहे देवाच्या लोकांनो? जाती आहे. जर इफिस्कराच्या पत्रामध्ये वाचलं तर तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे, आपले युद्ध रक्ता मांसाबरोबर नाहीये, तर सत्ताधीशांबरोबर, अधिपतींबरोबर, काळोखातील अधिपतींबरोबर, आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वेगवेगळ्या प्रकारच्या जाती दिसून येतात देवाच्या लोकांनो. ज्यावेळेस बायबल वाचतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं अशुद्ध आत्मे काहींना म्हटलेलं आहे, काहींना विकाराचे आत्मे म्हटलेलं आहे, काहींना मुकेबैरे आत्मे म्हटलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या काय देवाच्या लोकांनो, सैतानाच्या मध्ये पण काय आहे? जाती देवाच्या लोकांनो. देवाच्या लोकांनो, ह्या जर जाती आहे तर ह्या जातीला कसं हरवावं लागतं देवाच्या लोकांनो? बघा, आपण जे वचन वाचलं त्याच वचनाच्या पुढे काही गोष्टी देवाने सांगितलेल्या आहे. काय म्हणतं देवाचे वचन? का मी जर देवाच्या सामर्थ्याने भूते काढत आहे तर देवाचे राज्य तुमच्यावर आलंय. पुढे लिहिलंय, सशस्त्र व बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करत असता त्याची मालमत्ता सुरक्षित असते, परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो, तेव्हा ज्या शस्त्र सामुग्रीवर त्याने भिस्त ठेवलेली असते ती तो घेऊन जातो व त्याची लूट वाटून टाकतो. बघा देवाच्या लोकांना, सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर बायबल या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण सांगत आहे का देवाच्या लोकांनो, एक मनुष्य आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक देवाच्या लोकांनो काय ताकदवर मनुष्य आहे देवाच्या लोकांनो, आणि त्याच्याकडे खूप सारा पैसा आहे, खूप सारी मालमत्ता आहे देवाच्या लोकांनो. जर चोराला त्याला जर लुटायचं असेल देवाच्या लोकांनो, तर चोराला आल्यावर पहिले घर मालकाला बांधून टाकावं लागेल देवाच्या लोकांना. आणि तो कधी तो चोर त्या घर मालकाला कधी बांधून टाकू शकतो देवाच्या लोकांनो? ज्या वेळेस तो चोर त्या घर मालकापेक्षा जास्त ताकदवर असेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नाही तर घर मालक बॉडी बिल्डर आहे आणि पुढे जर उगाच काहीतरी बारीक व्यक्ती आला देवाच्या लोकांनो, तर तो व्यक्ती त्या घर मालकाला बांधू शकत नाही. प्रश्नातून आपल्याला देवाला सांगायचं आहे, दुष्ट आत्म्याच्या ज्या जाती आहेत, जे धीट दुष्ट आत्मे, जे पोचलेले दुष्ट आत्मे आहेत, ते काढायला देवाच्या लोकांना तुम्हाला अधिक सामर्थ्याने भरलेले पास्टर लागतात. हालेलुया, अधिक देवाच्या उपस्थितीमध्ये राहून देवाच्या लोकांनो आत्म्याने बलवान झालेले
भरलेले पास्टर लागतात. त्याच्यामुळे आपण बघतो बेनिन सारखे पास्टर झाले, अंकुर नरोला सारखे पास्टर झाले देवाच्या लोकांनो. हे शब्द मात्र बोलतात आणि त्या क्षणी दुष्ट आत्मे निघून जातात देवाच्या लोकांनो. जागेवर लोक फ्री झाले जातात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का बरं हे लोक लगेच जागेवर फ्री होत आहे? कारण देवाच्या लोकांनी जे मोठे पास्टर आहेत यांनी स्वतःला बलवान केलेलं आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. देवाच्या उपस्थितीमध्ये राहून देवाच्या आत्म्याने हे भरलेले आहे, देवाच्या सामर्थ्याने हे भरलेले आहे देवाच्या लोकांनो. मग देवाच्या लोकांनो ते शब्द मात्र बोलतात आणि काय होऊन जातं? दुष्ट आत्मे पळून जातात. हरेक प्रकारची जी सैतानाची जात आहे ती देवाच्या लोकांनो त्या क्षणी पळून जाते देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग काही लोक म्हणतील मग माझ्यासाठी जे पास्टर प्रार्थना करताय त्यांच्या प्रार्थना व्यर्थ जात आहे का? नाही देवाच्या लोकांनो, जिथं प्रभू येशूचं नाव असतं ती प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जेही पास्टर तुमच्यासाठी येशूच्या नावात प्रार्थना करताय देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला लगेच तर इन्स्टंट तर तुम्हाला हिलिंग नसन जाणवत, लगेच तर तुम्ही बंधनमुक्त तुम्हाला नसतील जाणवत देवाच्या लोकांनो. पण एवढं मात्र नक्की आहे देवाच्या लोकांनो का ते जे बंधनाचे जे मूळ आहे ना ते मूळच उखडायला सुरुवात झालेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेसही कुठलं येशूचं नाव आपण ज्यावेळेस वापरतो, ज्यावेळेस पास्टर येशूच्या नावात आपल्यासाठी प्रार्थना करता, तर देवाच्या लोकांनो ते बंधन जळत 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 जायला सुरुवात होते देवाच्या लोकांनो. ते बंधन उखडत जायला सुरुवात होते देवाच्या लोकांनो. त्याच्यामुळे कधी देवाच्या लोकांनो तुमच्या पास्टरने प्रार्थना केली तर देवाच्या लोकांना त्यांची प्रार्थना फेल होत नसते, तर ती प्रार्थना कार्यच करते. कारण येशूच्या नावात स्वर्ग आन्सर करतो. सगळे देवदूत कार्य करायला लागतात, पवित्र आत्मा कार्य करायला लागतो देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. आणि मग तुम्ही जशी जशी प्रार्थना करत जाता तसे तसे तुम्ही फ्री होऊन जातात. पण जर तुम्हाला क्षणातच फ्री व्हायचं असेल तर देवाच्या लोकांनो तुम्हाला तेवढे सामर्थ्याने भरलेले पास्टर लागतात का ते शब्द मात्र बोलता आणि बंधनातून मुक्त होऊन जाता देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द. जर आपण मोठ्या पास्टरांकडे जर जाऊ शकत नाहीये तर त्या पास्टरांमधून कार्य करणारा जो देवाचा आत्मा आहे तोच देवाचा आत्मा परमेश्वर देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला बंधनातून मुक्त करणारे कुठले पास्टर नाही तर देवाचा आत्मा आहे देवाच्या लोकांनो. जर देवाचा आत्मा आपल्या जवळ असला तर त्याचं सामर्थ्य आपल्या जवळ उपस्थित आहे, त्याची उपस्थिती आपल्या जवळ आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही बघितलं प्रभू येशूकडे देवाच्या लोकांनी एक बाप त्याच्या मुलाला घेऊन आलेला, त्या मुलाला फेफरे येण्याचा त्रास होता आणि त्या मुलामधून दुष्ट आत्मा देवांना काढता आला नाही देवाच्या लोकांनो. मत्ते 17:16 मध्ये असं लिहिलंय, मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले परंतु त्याला बरे करता आले नाही. हालेलुया. बघा या ठिकाणी लिहिलं आहे देवाच्या लोकांना, तो बाप प्रभू येशूला म्हणत आहे मी माझ्या मुलाला तुमच्या शिष्यांकडे आणलं पण त्या शिष्यांना मुलांमधून तो दुष्ट आत्मा काढता आला नाही, त्या मुलामधून तो दुष्ट आत्मा काढता आला नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मग याचं कारण देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस शिष्यांनी प्रभू येशूला विचारलं की आम्हाला तो दुष्ट आत्मा का बरं काढता आला नाही, त्यावेळेस मत्ते 27:21 मध्ये बघा काय लिहिलं आहे, तरी पण प्रार्थना व उपवास या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शिष्यांनी विचारलं का आम्हाला तो दुष्ट आत्मा का काढता आला नाही, आम्ही बंधनातून का बरं त्याला फ्री करू शकलो नाही, तर प्रभू येशू त्यांना काय म्हटलं आहे का उपवास प्रार्थने वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का बरं देवाने या ठिकाणी उपवास प्रार्थना सांगितली आहे? कारण ज्यावेळेस आपण उपवास प्रार्थना करतो देवाच्या लोकांनो, देवाच्या उपस्थितीमध्ये आपण बसतो. हालेलुया. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या उपस्थितीमध्ये बसतो त्यावेळेस देव त्याच्या आत्म्याने आपल्याला बलवान करतो देवाच्या लोकांनो. त्याचं सामर्थ्य आपल्यासाठी बलाने उतरलं जातं आणि सगळे बंधनं त्या क्षणी तुटले जातात देवाच्या लोकांनो. कुठल्याही जातीचं भूत असू द्या देवाच्या लोकांनो, बायबल म्हणतं देवाच्या लोकांनो, जर तुम्ही उपवास प्रार्थना करत आहात तर देवाच्या लोकांनो त्या उपवास प्रार्थनेत मिळणाऱ्या त्या सामर्थ्याने ते भूत दुष्ट आत्मा देवाच्या लोकांनो निघूनच जातो देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पहिली ही साईड झाली देवाच्या लोकांनो पास्टरांच्या साईडची, आणि दुसरी जी साईड झाली देवाच्या लोकांना, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ती विश्वासी लोकांच्या साईडची. वाचूया 1 कोरिंथ्याचा 6:9-10 वचन म्हणतं, अनितिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही
हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका. जार कर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुष संभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बघा देवाच्या लोकांनो, किती सुंदर या ठिकाणी वचन लिहिलं आहे का देवाचं वचन या ठिकाणी म्हणत आहे का पापी लोकांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देवाच्या लोकांनो प्रभू येशू ख्रिस्त एखाद्या व्यक्तीतून दुष्ट आत्मे काढत होता, त्यावेळेस प्रभू येशू त्याला म्हटला, काय म्हटला? का मी देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने भूते काढत आहे तुझ्यातून, तर देवाचे राज्य तुझ्यावर उतरून आले आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस देवाच्या लोकांना एखादा व्यक्ती बंधनातून मुक्त होतो ना, तर त्याच्यावर काय उतरून येतं? देवाचं राज्य उतरून येतं देवाच्या लोकांनो. पण हे वचन आपल्याला आज काय सांगत आहे देवाच्या लोकांनो? जर तुम्ही पापामध्ये राहिले, जर तुम्ही या चुकांमध्ये राहिले देवाच्या लोकांनो, तर तुम्हाला देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. हालेलुया. मग तुम्ही किती प्रार्थना करा, किती उपवास करा देवाच्या लोकांनो, पण जर तुम्ही तुमच्यातलं ते धीट अंतःकरणाने करत असलेलं जर तुम्ही पाप सोडत नसले, तर देवाच्या लोकांनो तुम्हाला त्या बंधनातून मुक्ती मिळू शकत नाही. जर तुम्ही व्यभिचारामध्ये असले, जर तुम्ही व्यसनामध्ये असले, जर तुम्ही दारू पिताय, जर तुम्ही मिसऱ्या लावताय, जर तुम्ही सिगरेट पिताय, अशा प्रकारचे जर व्यसना असतील देवाच्या लोकांनो, लग्न झालेलं असताना पण इतराची जर तुम्ही व्यभिचारामध्ये असताना देवाच्या लोकांनो, हालेलुया, जर चोऱ्या करत असताना, लोभी तुम्ही होत असताना देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, या असल्या पापांमध्ये जर तुम्ही असले देवाच्या लोकांनो, तर देव तुम्हाला त्याच्यातून फ्री करू शकत नाही. कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे काय देवाच्या लोकांनो, का पाप करणाऱ्या व्यक्तीला देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, आज पाप कोणकोणते हे कोणाला सांगायची गरज नाही देवाच्या लोकांनो, कारण सगळ्यांना पाप कोणकोणते आहे, कसल्या कसल्या प्रकारचे आहे, हे सगळ्या लोकांना माहिती आहे. दुनिया एवढी पुढे गेलेली आहे की आपण हातात मोबाईल जरी घेतला तरी त्याच्यातून आपल्याला पाप दृष्टीस पडलं जातं. बायबल म्हणतं, येशू म्हटलं, मी नीतिमानांसाठी नव्हे तर पाप्यांसाठी आलेलो आहे. प्रभू येशू पाप्यांसाठी आला, पण ज्यावेळेस तुम्हाला कळलं आहे देवाच्या लोकांनो का प्रभू येशूने माझे पाप अपराध क्षमा केले आहेत, प्रभू येशूने त्याच्या रक्ताने मला धुवून शुद्ध केलेलं आहे, तरी पण जर तुम्ही त्याच पापात, तरी पण तुम्ही कठीण अंतःकरणाने त्याच अपराधामध्ये पडत आहात देवाच्या लोकांनो, तर देव तुम्हाला फ्री करू शकत नाही. कारण त्याचं वचनाच्या पलीकडे जाऊन देव कधीच कार्य करत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही बघितलं देवाच्या लोकांनो, एक वचन मत्तेमध्ये 8 अध्यायात लिहिलं आहे देवाच्या लोकांनो, प्रभू येशू गदरेकरांच्या प्रदेशामध्ये गेलेला. बघा त्यावेळेस काय झालेलं त्या ठिकाणी. हालेलुया, देव प्रभू येशू कधीच त्याच्या वचनाला सोडून कार्य करत नाही. आणि हीच गोष्ट या वचनातून बघणार आहोत. बघा काय लिहिलं आहे. मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरातून निघून येताना त्याला भेटले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय झालं? प्रभू येशू गदरेकरांच्या मार्कमध्ये गरसेकरांच्या प्रदेशात लिहिलेलं आहे. एका प्रदेशामध्ये तो गेला देवाच्या लोकांनो. त्यावेळेस काय झालेलं आहे? 2 भूतग्रस्त देवाच्या लोकांनो काय झाले? त्याला कबरेतून येताना भेटलेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लूकमध्ये, मार्कमध्ये एकाच भूतग्रस्ताचा काय केलाय? उल्लेख केलेला आहे देवाच्या लोकांनो. पण इथं तर 2 लिहिलेले, तिथं तर एकच लिहिलेलं आहे. मग नेमकं काय समजायचं आहे आपण? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर देवाच्या लोकांनो, त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये देवाच्या लोकांनो, जर कुठल्या व्यक्तीला भूतग्रस्त झाला देवाच्या लोकांनो, कुणाला दुष्ट आत्म्याचा त्रास झाला देवाच्या लोकांनो, तर त्या व्यक्तीला देवाच्या लोकांनो काय केलं जायचं? कबरांमध्ये ठेवलं जायचं, गुफांमध्ये त्या व्यक्तीला ठेवलं जायचं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस त्याला गुफामध्ये, त्या कब्रस्थानामध्ये ठेवलं जायचं देवाच्या लोकांनो, तो व्यक्ती तिथंच संपला जायचा. मग अशा पद्धतीने हा व्यक्ती कुठं होता? कबरेमध्ये होता, कबरामध्ये, गुहामध्ये याला ठेवलेलं देवाच्या लोकांनो. म्हणजे एक नाही तर अनेक लोक त्या ठिकाणी होतं दुष्ट आत्म्याने ग्रसित असलेले. त्याच्यातले 2 जण काय झाले देवाच्या लोकांनो? प्रभू येशूच्या पुढे आलेले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस प्रभू येशूच्या पुढे आले तेव्हा तर 29 वचन पहा काय म्हणतं. तेव्हा पहा ते ओरडून म्हणाले, हे येशू देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिडण्यास येथे आला आहेस काय? काय म्हणतंय वचन? प्रभू येशूला ते दुष्ट आत्मे बोलत आहे. काय? तू नेमलेल्या समयापूर्वी आम्हाला इथे पिडायला आला आहेस काय? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आमच्यासाठी तू समय नेमलेला आहे, तर त्याच्या आधीच तू कस काय आम्हाला पिडायला आला? बघा देवाच्या लोकांनो, दुष्ट आत्मे प्रभू येशूला प्रश्न विचारत आहे. कारण देवाच्या लोकांनो, दुष्ट आत्म्यांना माहिती आहे, सैतानाला माहित आहे
का प्रभू येशू त्याच्या वचनाला सोडून कधीच कार्य करत नाही देवाच्या लोकांनो. तर मग इथं काय लिहिलेलं आहे, नेमलेल्या समयापूर्वी, म्हणजे सैतानाचा एक समय प्रभू येशूने देवाने नेमलेला आहे देवाच्या लोकांनो, का त्या समयालाच देव सैतानाचा न्याय करून त्याला कुठे टाकणार आहे, नरकामध्ये टाकणार आहे देवाच्या लोकांनो. आणि तो समय कोणता आहे देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस प्रभू येशू येणार, त्याच्या लोकांना उचलून घेऊन जाणार देवाच्या लोकांनो. 7 वर्ष लोक वरती राहणार स्वर्गामध्ये. त्याच्यानंतर बायबल असं सांगतं, हे सगळं प्रकाशित वाक्यात प्रगटीकरणामध्ये लिहिलेलं आहे, का 7 वर्षानंतर पुन्हा येशू सोबत सगळे देवाचे पवित्र जन खाली येणार देवाच्या लोकांनो. आणि त्यावेळेस बायबलमध्ये असं लिहिलं आहे, सैतानाला 1000 वर्ष बांधून टाकण्यात येणार देवाच्या लोकांनो. आणि देवाचे पवित्र लोक प्रभू येशू ख्रिस्तासोबत देवाच्या लोकांना 1000 वर्ष या पृथ्वीवर राज्य करणार. आणि मग लिहिलेलं आहे का त्या 1000 वर्षाच्या शेवटी सैतानाला पुन्हा एकदा मोकळं केलं जाणार देवाच्या लोकांनो. आणि त्याच्यानंतर सैतानाला देवाच्या लोकांनो काय केलं जाणार, हालेलुया, नरकामध्ये टाकण्यात येणार देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. आज जे काही लोक म्हणतात ना, सैताना जा नरकात, सैताना नरकात निघून जा, देवाच्या लोकांनो त्याला आणखी नरकात टाकण्यातच आलेलं नाहीये देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळे तुम्ही म्हटले नरकात जा, तर तो जाऊ शकत नाही देवाच्या लोकांनो, कारण इथं लिहिलेलं आहे का नेमलेल्या समयापूर्वी तो आम्हाला कसं काय पिडण्यास आला. याचा अर्थ त्यांच्या नरकात टाकण्याचा नेमलेला काय आहे, समय आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ते वचन देवाने दिलेलं आहे का त्या समयाला त्यांना टाकण्यात येणार. म्हणून प्रभू येशूला सुद्धा हे दुष्ट आत्मे म्हणत होते, तो आम्हाला नेमलेल्या समयापूर्वी कस काय पिडायला आला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पापामध्ये असले देवाच्या लोकांनो, तर तुम्ही देवाच्या वचनाला तोडून कार्य करत आहात, तर मग देव तुमच्या जीवनात कार्य करू शकत नाही. जर तुम्ही देवाच्या वचनाला धरून कार्य करत आहात, तर देव तुमच्या जीवनात कार्य करतो देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना मग त्या ठिकाणी काय होतं, काही लोक देवाच्या लोकांना, यहुदी लोक डुकरे चारत होते आणि ते दुष्ट आत्मे प्रभू येशूला म्हटले, आम्हाला त्या डुकरांमध्ये पाठवून दे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मग देवाच्या लोकांना आपण तिथं वाचतो का प्रभू येशूने देवाच्या लोकांना त्या दुष्ट आत्म्यांना आज्ञा केली, जा. त्याच क्षणी देवाच्या लोकांना ते दुष्ट आत्मे कुठं शिरले, डुकरामध्ये शिरले देवाच्या लोकांना. का बरं, कारण देवाने देवाच्या लोकांना जुन्या करारामध्ये सांगितलेलं आहे का यहुदी लोकांनी नियमशास्त्राप्रमाणे डुकरं पाळायचे नाही, डुकरांना चारायचं नाही देवाच्या लोकांनो. हे यहुदी लोक पण काय करत होते, पैशासाठी डुकरं पाळत होते, डुकरं चारत होते देवाच्या लोकांनो, देवाच्या वचनाच्या पलीकडे जाऊन कार्य करत होते. म्हणून प्रभू येशूने त्या दुष्ट आत्म्यांना त्या डुकरामध्ये जाण्यापासून रोखलं नाही. प्रभू येशू त्यांना म्हटलं जा, आणि बायबल सांगतं ते सगळे दुष्ट आत्मे त्या डुकरात घुसले देवाच्या लोकांनो. आणि तो सगळा कळप, हालेलुया, काय झाला, पाण्यात पडून गुदमरून मेला देवाच्या लोकांनो. जिथं वचन देवाच्या लोकांनो, जिथं वचनाच्या पलीकडे जाऊन कार्य होतं, जिथं देवाला महत्त्व दिलं जात नाही, तिथं पापाला जागा होते. आणि जिथं पापाला जागा होते देवाच्या लोकांनो, तिथं देवाच्या लोकांनो सैतानाला कार्य करायला जागा होते. जर तुम्ही तुमच्यातल्या चुका जर बाजूला काढल्या, जर तुम्ही तुमचं पापातलं जीवन जर दूर केलं देवाच्या लोकांनो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो, त्यावेळेस देवाच्या लोकांनो तुम्ही त्याच क्षणी बंधनातून मुक्त होता देवाच्या लोकांनो. त्याच क्षणी सर्व आजार विकार व्याधी निघून जातील देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस तुम्ही पाप सोडलाय, सैतानाला देवाच्या लोकांनो त्याचं घरच तुटलं गेलं आहे. हालेलुया, सैतानाला तुमच्यामध्ये राहायला जागाच राहिली नाहीये देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज लोक याच्यामुळेच बंधनात आहे का ते देवाकडे मागताय पण पापही करताय देवाच्या लोकांनो. हालेलुया, जर पाप असेल तर बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. ज्यावेळेस पाप सोडतात पूर्णपणे बंधनातून मुक्त होऊन जातात देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. हे वचन ऐकता ऐकताच तुम्ही बंधनातून देवाच्या लोकांना आज मुक्त झाले, कारण तुम्हाला सत्य समजलं गेलं आहे. आणि बायबल म्हणतं सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधन मुक्त करून टाकेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. तुम्ही आता प्रार्थना करत आहे, तुम्हाला सर्वांसाठी डोळे बंद करा. प्रभू येशू देवा, मी प्रार्थना करत आहे माझ्या जिवंत देवा, ज्या व्यक्तीच्या कानावर माझा आवाज जात आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी देवा तुझं ते सामर्थ्य देवंत देवा. हालेलुया, बंधनातून मुक्त करणारं सामर्थ्य देवा, पवित्र प्रभू येशू ख्रिस्त या प्रत्येकावर उतरून येऊ माझ्या जिवंत देवा. हालेलुया, ते सगळे सैतानी बंधनं तुटले जाऊ, ते सर्व आजार विकार व्याधी असे निघून जाऊ देवा. ते राग, लोभ, चिडचिड, व्यभिचार, ते पापाचे आत्मे निघून जाऊ पवित्र येशू ख्रिस्ता. तू दिलेलं निरोगी जीवन जगून, तू दिलेलं शांतीचं आनंदाचं जीवन जगून देवा, या सर्वांनी तुझी महिमा तुझा गौरव करावा. ते येशूच्या नावात आता देवाचं सामर्थ्य तुम्हा सर्वांवर उतरत आहे, उतरत आहे, उतरत आहे, उतरत आहे. देव तुम्हा सर्वांना आता स्पर्श करत आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुम्हा सर्वांना स्पर्श करत आहे. त्या अंधकाराला, त्या सैतानाला मी आदेश करत आहे,
आहे. सोड्या प्रत्येकाला निघून जा येशूच्या नावात. हालेलुया. हर एक जादू तंत्र तुमच्यावरून मी ब्रेक करून टाकत आहे येशूच्या नावात. हर एक दुष्ट आत्मे, दुरात्मे, विकार व्याधींना, आजारपणा हो, सोड्या यांना निघून जा येशूच्या नावात. त्या सर्वच्या सर्व आजार, विकार, व्याधी तुम्हाला सोडून निघून जात आहे, निघून जात आहे. वर्षानुवर्ष असलेले बंधनात असलेले ते बंधन येशूच्या सामर्थ्य नावात मी तोडत आहे, तुटत आहे तुमच्यावरचे ते बंधन. आता तो सर्व अंधार निघून जात आहे, त्या काळ्या शक्ती निघून जात आहे. देवाचा प्रकाश तुमच्यावर उतरत आहे येशूच्या नावात. प्रभू येशूला बसलेल्या महाराजांचे आरोग्य मिळालं, ते आरोग्य तुमच्यावर उतरत आहे. स्वीकारा हे आरोग्याने व्हा बरे येशूच्या नावात. स्वीकारा हे आरोग्याने व्हा बरे येशूच्या नावात. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू राजा. माझ्या जिवंत देवा, तुझ्या सामर्थ्याने, अभिषेकाने पवित्र येशू ख्रिस्त आज या सर्व व्यक्तींना तू भरलाय. बंधनातून सर्वांना तू मुक्त केलाय देवा. सर्व विकार, व्याधी, आजार पण निघून गेलाय देवा. सर्व सैतानी बंधन, दुष्टाचे त्रास निघून गेले, दुष्टात्मे निघून गेले देवा. तुझ्या सामर्थ्याने प्रत्येकाला तू भरलंय, बंधनातून मुक्त केलं, हील केलं, आरोग्य दिलं, निरोगी केलाय देवा. तुला धन्यवाद. थँक्यू जीसस क्राइस्ट. येशूच्या नावात प्रार्थना करतो पिता. आमेन. थँक्यू जीसस. हालेलुया. आणि आज निश्चितच तुम्ही आणि मी या वचनाकरवी खूप आशीर्वादित केलं गेलो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमच्या कोणाच्या जीवनात काही साक्ष घडले असेल तर तुम्ही तुमची साक्ष मी आता जो नंबर तुमच्या स्क्रीनवरती टाकलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही टाकू शकता. तुम्ही तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि तुमची साक्ष या नंबरवरती पाठवा आणि देवाचा गौरव करा. कारण ज्यावेळेस तुम्ही साक्ष देणार आहात, तुमच्या साक्षीला कुलूप लागलं जाणार आहे का सैतान पुन्हा येऊन तुमची ती साक्ष खराब करू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना